नमस्कार, मी भक्ती देशमुख. राम लक्ष्मण सीता शरभंग ऋषीच्या आश्रमात जातात. अत्री ऋषींच्या आश्रमातून निघून राम लक्ष्मण सीता पुढे प्रवास करतात. त्यांना थोडे दूर गेल्यावर नरमासभक्ष करणारं विरोधी नावाचा राक्षस दिसते. मग रामाने त्याचा संहार करतात. विरोधीचा वध केल्यानंतर ते तिघीजण पुढे चालू लागतात. काही क्षण झाल्यावर ते शरभंग ऋषीच्या आश्रमाजवळ पोचतात. त्यावेळी देवाचा राजा इंद्र शरभंग ऋषीचे भेट घेऊन स्वर्गलोकाकडे जायला निघालेले पाहतात. मग रामाने शरभंग ऋषीच्या समीप जातात. त्यांना नमस्कार करतात. शरभंगाने रामाचं स्वागत करतात. भोजन करून जाण्याची विनंती करतात. श्रमपरिहार झाल्यावर राम म्हणाले, इंद्राचं आगमन कोणत्या हेतूने झाले होते? शरभंग म्हणाले, रामचंद्र, मी उग्र तपश्चर्याने ब्रह्मलोक प्राप्त करून घेतले आहे. मला ब्रह्मलोकाला नेण्याकरता वरप्रद इंद्र आले होते. पण रामचंद्र, तुम्ही इथे आहात असे समजले म्हणून तुमचे दर्शन घेण्याकरता मी थांबलो. हे परमात्मा पुरुषश्रेष्ठा, मी तपश्चर्याने मिळवलेला ब्रह्मलोक तुम्हाला अर्पण करण्यासाठी तयार आहे. हे ऐकल्यावर राम म्हणाले की हे मुनिवर्या, क्षत्रियाने दान घेणे योग्य नाही. मी आपल्या तपश्चर्याने हे सर्व काही मिळवेन. अरण्यात वास्तव्य करण्याकरता मला योग्य जागा दाखवा. शरभंग म्हणाले, मंदाकिनीच्या नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने तुम्ही जा, म्हणजे सुतीक्षण नावाचा ऋषी भेटतील. ते तुम्हाला पुढील मार्ग दाखवतील. रामचंद्र, पुरुषोत्तमा, क्षणभर माझ्याकडे पहा. तुमच्या स्मरण करत मी या जीर्णदेहाचा त्याग करतो. याप्रमाणे रामचंद्राची प्रार्थना केल्यावर शरभंग ऋषींनी अग्निस्थापन केले. या पवित्र अग्नीमध्ये त्यांचं देह अर्पण करतात. मग त्या अग्निहोत्रामधून एक तेजस्वी राजकुमार निर्माण झाले. मग ते राजकुमार महर्षी व देव यांच्या लोकातून वर जाऊन ब्रह्मलोकात अंतर्धान पावला. राम, लक्ष्मण व सीता पुढे प्रवासाला निघाले. वनवासाचे 10 वर्ष पूर्ण. इकडे अयोध्या नगरीमध्ये सर्वजण श्रीरामाची वाट बघतात. नंदीग्रामामध्ये भरत रोज श्रीरामाचे पादुका पूजन करतात आणि रोज इथूनच राज्यकारभार चालवतात. राम, लक्ष्मण, सीता वापस येण्याची वाट बघत राहतात. इकडे राजवाड्यात कौसल्या माता आपल्या अंतःपुराच्या खिडकीत उभी राहून हातात आरतीचे ताट घेऊन श्रीरामांची वाट बघत असते. राजवाड्यात उर्मिला दरवर्षी देवासमोर एक अखंड दिवा लावून लक्ष्मणाची वाट बघत असते. सर्व अयोध्यावासी श्रीरामाची वाट बघतात. वनवासाचे 10 वर्ष पूर्ण होतात. एकीकडे श्रीराम आपले कर्तव्य पार पाडत अरण्यात सर्व ऋषी मुनींचे आशीर्वाद घेतात आणि वनामध्ये कंदमुळे खाऊन आपले दिवस व्यतीत करतात. रामांनी अगस्त्य ऋषींची महिमा लक्ष्मण व सीताला सांगतात. वनातील प्रवासात रामांनी अनेक आश्रम पाहिले. गंधाट अरण्यातून प्रवास करत ते अगस्त्य आश्रमाजवळ पोचतात. रामचंद्रांनी अगस्त्यचे चरित्र लक्ष्मण व सीता यांना सांगितले. राम म्हणाले, अगस्ती हे मित्र वरुण आणि उर्वशी यांचे पुत्र. हे अतिशय पराक्रमी आहेत. एकेवेळी काही असुर समुद्रामध्ये दडले होते. त्यांना समुद्रकाठी जवळील प्रदेश आपल्या अनाचारांनी उजाड केले होते. तेव्हा इंद्रदेवांना त्या असुर शक्तींचा नाश करण्यासाठी खूप संकट येत होते. तेव्हा इंद्रदेवांनी अगस्त्य ऋषींना प्रार्थना करतात की आमच्या सहायता करावी, आम्हाला मदत करावी. तेव्हा अगस्त्य ऋषींनी समुद्र पिऊन टाकले व त्या असुरांचे नाश केले. एकदा विंध्याचल पर्वत आपल्या अहंकाराने सूर्यदेवाचे रस्ता रोखून ठेवण्यासाठी त्याने आपली उंची वाढवत गेले होते. मग अगस्त्य ऋषींनी आपल्या चरणांनी दाबून ठेवून त्या होते. तेव्हापासून विंध्याचल पर्वत त्यांच्या आज्ञात आहे. एकदा भगवान शंकराचे लग्न बघण्यासाठी सृष्टीतील सर्व जीव उत्तरेला गेले होते. तेव्हा असे म्हणतात की भूमीचे संतुलन बिघडले होते. तेव्हा अगस्त्य ऋषींनी महादेवाच्या सांगण्याने दक्षिणेला आले. त्यांच्या एकट्यांच्या प्रभावाने पृथ्वीचे समतोल झाले. स्वतः शंकरांनी अगस्त्यांना तमिळ भाषेचे शिक्षण दिले.
या अगस्त्यांनी ब्रह्मलोकातून कावेरी नदीला समस्त प्राण्यांच्या उद्धारासाठी आपल्या कमंडळूत भरून आणले, पृथ्वीवर आणले होते. ती आज गंगा यमुना नदीसारखीच पवित्र कावेरी नदी पृथ्वीवर सर्व लोकांच्या कल्याणासाठी वाहत आहे. आणि सांगतात की अगस्तीच्या आश्रमात कोणी खोटे बोलणारे नव्हते, पापी माणूस असे तिथे वास करत नव्हते. मग राम, सीता, लक्ष्मण अगस्ती ऋषींच्या चे दर्शन घेतात. मग श्रीराम म्हणतात, आम्ही तुमच्या चरणांपाशी बसून धन्य झालो. मग अगस्ती ऋषी म्हणतात की राम, तुमचे उरलेलं वनवासातले दिवस तुम्ही इथेच राहून व्यतीत करावे. मग राम म्हणतात की आम्ही संकल्प केलोत की या दंडकारण्यातले राक्षसी व असुर शक्तींना होणारे त्रासामधून मुक्त करण्यासाठी पण घेतला आहे. मग अगस्त्य ऋषी म्हणतात, हो रामा, अजून तुझे कार्य पूर्ण झाले नाही. मग राम म्हणतात, गुरुवरा, मला असं एखादी जागा सांगावी, तिथे राहून मी माझे कार्य पूर्ण करू शकू आणि राक्षस येण्याची वाट बघू शकू. मग अगस्त्य ऋषी सांगतात की असं ठिकाण पंचवटी आहे. पवित्र गोदावरीच्या काठी राहून सर्वांचे रक्षण तू करू शकतो. मग अगस्त्य ऋषी म्हणतात, राम, तुला आम्ही काही दिव्य अस्त्र देऊ, तुला त्यांचा उपयोग होईल. तुमच्या पुढचा प्रवास खडतर आहे. या अस्त्रांनी तू मायावी राक्षसांचा नाश करू शकतो. मग श्रीराम ते ग्रहण करतात. मग अगस्त्य ऋषींच्या आशीर्वादाने राम, लक्ष्मण, सीता पुढे चालतात. रामाची व जटायूची भेट. राम, सीता आणि लक्ष्मण अगस्त्य ऋषींचे निरोप घेतले आणि अगस्त्य ऋषींच्या उपदेशाचे स्मरण करत ते तिघे पंचवटीकडे निघाले. तेव्हा थोडे पुढे गेल्यावर सीतेला एक मोठा पक्षी दिसले. सीता रामाला म्हणते, हे नाथ, बघा एवढे मोठे पक्षी. मग लक्ष्मण म्हणतो, दादा, हे कोणते तरी मायावी राक्षस तर नाही न? थांबा, मी यांचा संहार करतो. मग राम म्हणतो, नाही लक्ष्मणा, सर्व जाणून घेतल्याशिवाय असं हे करणं बरोबर नाही. मग राम जटायू पक्षीजवळ येतात आणि म्हणतात की मी इक्ष्वाकू वंशाचा महाराज दशरथाचा पुत्र राम, हे माझी भार्या सीता आणि हे माझा भाऊ लक्ष्मण, आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. आणि म्हणतो की हे महापक्षी, आम्हाला तुमचा परिचय द्यावा. आपण कोण आहात, आम्हाला कृपा करून सांगावा. मग ते पक्षी म्हणते, हे राम, तू माझ्या स्वर्गवासी मित्र दशरथाचा पुत्र आहेस. हे ऐकून मी खूप आनंदित झालो. महापराक्रमी दशरथाची मैत्री देवासुर संग्रामात झाली होती. तेव्हा त्यांनी शुंभासुरांचा संहार केला होता. तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन म्हणाले होते की जटायू, तू माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेस. तू आजपासून माझा प्रिय मित्र आहेस. तेव्हापासून आमची मैत्री आहे. तू जन्मला तेव्हाची वार्ता आम्हाला समजली होती. आम्हाला निरोप पण मिळाला होता, पण आम्ही येऊ शकलो नाही. आणि म्हणतात की हे राम, महर्षी कश्यपाला 2 पुत्र झाले होते, एक गरुड व दुसरा आरूढ. गरुड श्रीहरिविष्णूचे सेवेत गेले आणि आरूढ सूर्यदेवाचे सेवेत लीन झाले. मी त्याच आरूढचा मुलगा आहे. आम्ही दोघे भाऊ, मी जटायू आणि माझा भाऊ संपत्ती गिधडाचा राजा आहे. तुम्ही पंचवटीत पर्णकुटी बांधून राहा. मी तुमच्या सेवेसाठी जवळच एका वृक्षावर वास करेन आणि म्हणतो की तुमच्या रक्षणासाठी मी माझं प्राणही अर्पेन. मग राम म्हणतो, पक्षीराज, तुम्हाला भेटून आम्ही अत्यंत आनंद झालो. आम्हाला पिताश्रीचे स्वर्गवास झाल्यावर नंतर आम्ही अनाथ झालो होतो असे वाटलं, पण तुमच्या स्वरूपात आमचे पिताश्री आम्हाला मिळाले असे अनुभव करत आहो. मग राम लक्ष्मणाला सांगतात की लक्ष्मण, इथेच नदीच्या काठी आपल्याला पर्णकुटी बनवू. मग लक्ष्मण पर्णकुटी निर्माण करतात. मग ते तिघेजण पूजा करून पर्णकुटीत राहतात. श्रीराम व सीतेने पंचवटीत गृहप्रवेश करतात. मग श्रीराम जटायूची आज्ञेने जवळच नदीच्या किनारी पंचवटीमध्ये पर्णकुटी बांधायचे निर्णय घेतात. मग श्रीरामाच्या आज्ञेने लक्ष्मण पर्णकुटी बांधायला सुरुवात करतात. मग लक्ष्मणाने
संपूर्ण पर्णकुटीचं बांधकाम अतिशय सुंदर करतात. मग श्रीरामाला व सीतेला खूप आवडते. मग त्यांनी तिथे गृहप्रवेश करतात आणि तिथे वनवासाचा बाकी काळ व्यतीत करायचे ठरवतात. मग रामाला अयोध्या नगरीची खूप आठवण येते. मग राम, लक्ष्मण, सीता पंचवटीत राहू लागतात. हे शूर्पणखा रामाला पाहून मोहित होते. पहाटे उठून राम, लक्ष्मण, सीता हे स्नान करण्याकरता नदीच्या तीरावर जातात. मग स्नान संध्या करून पर्णकुटीत परत येतात. मग लक्ष्मण रामाची सेवा करत राहतो आणि सीता रामाच्या बाजूला बसते. ते तिघेजण अयोध्या नगरीची आठवण काढत बोलत बसलेले असतात. त्याचवेळी शूर्पणखा नावाची राक्षसीन आकाशमार्गाने भ्रमण करत असते. तिचे लक्ष श्रीरामावर जाते आणि रामाचे तेज पाहून ती मोहित होते आणि तिच्या मनात असा विचार येते की रामाबरोबर विवाह करावा. मग ती एक सुंदर नारीचं रूप घेऊन पर्णकुटीमध्ये उतरते. लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापतात. शूर्पणखा एक सुंदर नारीचं रूप घेऊन पर्णकुटीत उतरते आणि रामापुढे येऊन उभे राहते. आणि शूर्पणखा श्रीरामाला पाहून म्हणते की तू कोण आहेस? तू तर दिसायला एक दिव्य तपस्वीसारखा दिसत आहेस, पण हे तुझ्या जवळ असलेलं धनुष्यबाण पाहून तू कोण आहेस हे मला कळत नाही. हे ऐकून मग श्रीराम म्हणतात की मी दशरथपुत्र राम आहे. मी पितेची आज्ञेवरून वनवास स्वीकारलो. आणि म्हणतो की तू कोण आहेस देवी? इथे कशा करता आलीस? मग शूर्पणखा म्हणते मी एक वनचर आहे. माझ्या योग्यतेचं वर न मिळाल्यामुळे मी अजून कुमारीच आहे. मग राम म्हणतो तुझी काय इच्छा आहे देवी? मग शूर्पणखा म्हणते की तुझं रूप पाहून मी मोहित झाले. मी राक्षसांचा राजा महाराज रावणाची बहीण आहे. तू माझ्याशी लग्न कर. तुझ्यासारखं सुकुमार, वीर आणि माझ्यासारखी सुंदर नारी दुसरी कोणी नाही. आपले संयोग ब्रह्मदेवानेच घडवून आणलेला आहे. हे ऐकून राम म्हणतो हे सुंदरी, माझे लग्न झालेलं आहे. मी या जन्मात एक पत्नीव्रत म्हणून घेतलेला आहे. ही माझी भार्या सीता आहे. आता मी तर दुसरं लग्न करू शकणार नाही. हे माझा बंधू लक्ष्मण हा कुमार आहे. तू लक्ष्मणाची आवडती भार्या हो. मग शूर्पणखा लक्ष्मणाला म्हणते हे लक्ष्मणा, तू माझ्याशी लग्न कर. आणि म्हणते मला स्वइच्छेने कुठेही संचार करता येतो. आपण खूप दूर जाऊ. मग लक्ष्मण म्हणतो हे सुकुमारी, मी तर श्रीरामाचा दास आहे. माझ्याशी लग्न केलंस तर तू दासी होशील. हे सर्व ऐकून शूर्पणखाला खूप राग येतं आणि आपले राक्षसी रूप धारण करते ती आणि म्हणते की ह्या सीतेसाठी मला नाकारतायत, त्या मी आत्ताच हिला खाऊन टाकते. म्हणून ती सीतेच्या अंगावर जाते. सीता खूप घाबरून जाते. मग राम म्हणतो हे लक्ष्मण, शिक्षा केल्याशिवाय ही राक्षसीन इथून जाणार नाही. या राक्षसीला विद्रूप करून टाक. मग रामाच्या आज्ञेने लक्ष्मण शूर्पणखाचे नाक कापून टाकतो. विद्रूप झालेली शूर्पणखा अक्राळ विक्राळ गर्जना करत महावनात निघून जात. आपला भाऊ खराला जाऊन सांगते की राम, लक्ष्मण तिचा नाक कापलेली गोष्ट. शूर्पणखा आक्रोश करत वनामध्ये निघून जाते. ती गेल्यावर श्रीराम लक्ष्मणाला म्हणतो की हे बरोबर झालं नाही. मग लक्ष्मण म्हणतो असं कशामुळे म्हणताय दादा? मग श्रीराम म्हणतो ती एक स्त्री आहे. मग लक्ष्मण म्हणतो की ती दुराचारी आणि दृष्ट होती आणि ताटिका वधाच्या वेळेस महर्षी विश्वामित्रांनी सांगितले होते की अशा दुष्ट नारीचा वध करण्यात काही दोष नाही. आपण तर तिचं वध केलं नाही, फक्त नाक कापलं. मग श्रीराम म्हणतो पण शूर्पणखा आता गप्प बसणार नाही. आता आपल्याला सावध राहावं लागेल. मग शूर्पणखा रागात भाऊ खर राक्षसाकडे जाते आणि जोरजोरात ओरडते न्याय करा, न्याय करा राजा खर. आणि म्हणते की तुमच्या राज्यात एक अबला नारीवर अत्याचार झाला आहे. मग राजा खर म्हणतो की कोणाचा दुस्साहस असा तुझ्यावर अत्याचार करायला? कोण आहे या दंडकारण्यात? कोणाचा मृत्यू जवळ आला? ते कोण आहे? आता मला माझ्या बहिणीचा अपमान केला. ते देव असो की मानव असो, मी आता त्याला सोडणार नाही. कोण आहे ते सांग. शूर्पणखा मग म्हणते की ते राम आणि लक्ष्मण हे दोघे अयोध्येचे राजा दशरथाचे पुत्र आहेत. इथे ते मुनीचे वेशात धारण करून त्यांच्यासोबत एक सुंदर स्त्री आहे. ते गोदावरी नदीच्या तीरावर राहतात. ते तिघे मला एकटीला बघून माझा अपमान केला.
तू माझा खरा भाऊ असलास तर तू ते दोघांना अंत कर आणि ते सुंदर नारीला आपली दासी बनव, तेव्हाच माझं मनाला शांती मिळेल. मग खर राक्षस म्हणतो, ते कोण आहे त्यांची माहिती काढा. मग एक राक्षस म्हणतो की हे दोघे भाऊ ऋषीमुनींचे यज्ञाचं संरक्षण करण्याकरता आणि करतायत आणि ते दोघेजण जो राक्षस तिथे जातात त्यांना मारून टाकतायत. म्हणून राक्षसांनी तिकडे जाणे बंद केले. काही दिवसांपुरती विराट राक्षसांचा वध झाला, ते पण त्यांनीच केला होता. मग राक्षस राजा खर म्हणतो, शूर्पणखा तू तिथे का गेली होतीस? शूर्पणखा म्हणते की मी पाहिली की त्यांच्याबरोबर एक सुंदर स्त्री होती, ती खूप सुंदर होती. मी विचार केले की मोठा भाऊ महाराज रावणाला साठी ह्याच्यापेक्षा सुंदर उपहार काय असेल, पण ते दोघे लांडगेप्रमाणे माझ्यावर भडकून पडले आणि माझं नाक कापून टाकले. मग खर राक्षस म्हणतो की मी आताच जाऊन त्यांना मारून टाकतो. राक्षसांचं सेनापती म्हणतो की राजा तुम्ही एवढे छोट्या कामाला का जातात? आम्ही आपल्या 14 वीर राक्षसांना पाठवतो. मग खर म्हणतो बरं. मग ते राक्षसांना आदेश देतात की ते दोघांना मारून टाका, पर्णकुटी जाळून टाका, मग त्या सुंदर स्त्रीला पकडून आणा. ते राक्षस बरं म्हणून पंचवटीकडे धाव घेतात. श्रीरामाने 14 राक्षसांचा एकच बाणाने संहार करतात. मग खर राक्षस 14 राक्षसांना राम व लक्ष्मणांना बंदी बनवा, नाहीतर मारून टाका आणि सीतेला आमच्यासमोर उपस्थित करा, असा आज्ञा करून पाठवतात. आणि शूर्पणखाला म्हणतात की तू जाऊन त्यांना ठिकाण सांगावा. मग शूर्पणखा त्या राक्षसांच्या बरोबर जाते. ते सर्वजण पंचवटीत पर्णकुटीसमोर येतात. मग राम लक्ष्मण त्यांना बघून धनुर्बाण घेऊन बाहेर येतात. मग ते राक्षस रामाला पाहून म्हणतात की राम लक्ष्मण तुम्ही दोघे सावधान, आमचे राजा श्रीमान खराने तुम्हाला दंड देण्यासाठी आम्हाला पाठवले आहे आणि आज्ञा केली की जी सुंदर स्त्री तुमच्याबरोबर आली आहे तिला त्यांच्या समेत उपस्थित करा आणि तुम्ही त्यांना शरण गेलात तर असेही होईल की तुमच्यावर दया दाखवून तुम्हाला सोडूनही देईल. हे ऐकून श्रीराम हसतो आणि आपल्या धनुष्याला बाण लावतो आणि एकच बाणाने त्या 14 राक्षसांचे शरीरापासून धड वेगळं करून टाकतात. एकाच वेळी 14 राक्षसांचा संहार करतात. मग हे बघून शूर्पणखा तिथून पळून जाते आणि खर राक्षसांकडे जाते आणि हे सर्व गोष्ट सांगते की दादा त्यांनी एकाच बाणाने 14 राक्षसांचा वध केला. हे ऐकून खर राक्षस म्हणतो, हे कोण मायावी आहे? त्यांचा संहार आम्हीच करू. म्हणतो की दुष्यंत सेना तयार करा, आम्ही स्वतः जाणार. श्रीरामाने खर व दुष्यंत राक्षसांचा अंत करतो. एकाच वेळी 14 राक्षसांचा संहार करतात श्रीरामाने. मग हे बघून शूर्पणखा तिथून पळून जाते आणि खर राक्षसांकडे जाते आणि हे सर्व गोष्ट सांगते की दादा त्यांनी एकाच बाणांनी 14 राक्षसांचा वध केला आहे. हे ऐकून खर राक्षस म्हणतो, हे कोण मायावी आहे? त्यांचा संहार आम्हीच करू. आणि म्हणतात की दुष्यंत सेना तयारी करा, आम्ही स्वतः जाणार. मग खर आणि दुष्यंत हे दोघे भावांना घेऊन शूर्पणखा पुन्हा येते. त्यांच्याबरोबर खूप मोठी सेना घेऊन येतात. ते सर्व पाहून श्रीराम लक्ष्मणाला म्हणतो की लक्ष्मण शूर्पणखा खर आणि दुष्यंत राक्षसांना सैन्याबरोबर घेऊन आली आहे. आता मी बाहेर जातो आणि तू आता इथे राहून सीतेचा रक्षण कर. मग लक्ष्मण म्हणतो मी पण येतो दादा. राम म्हणतो नको, आता मी एकटा जातो. मग श्रीराम बाहेर येतात. मग रामाला बघून खर म्हणतो की हे मानव, तुच्छ मानव, तू माझ्या बहिणीचा अपमान केलास. आम्ही तुला दंडित करण्याकरता आलो. हे धनुष्य जमिनीवर टाक आणि आमच्या समोर शरण ये, म्हणजे तुला आम्ही प्राणदंड देणार नाही. मग श्रीराम म्हणतो, हे राक्षस राजा, आम्ही हे धनुष्य ऋषीमुनींच्या आज्ञेने उचललं आहे. तुमच्यासारख्या राक्षसांचा वध करण्यासाठी उचलला. मग श्रीराम म्हणतो, ह्या एकाच बाणांनी तुझा आणि तुझ्या भावाचा संहार करू. हे ऐकून खर राक्षसां दुष्यंतला आज्ञा देतात की आपल्या सेनेला आक्रमण करायला सांग. मग आकाशातून
अगस्त्य ऋषी मुनी प्रगट होतात आणि रामाला म्हणतात की हे राम, हेच राक्षस मायावी आहे, हे कोणतेही रूप धारण करू शकतात, हे सर्वजण कपट युद्ध करणारे आहेत. तेव्हा त्यांच्या शस्त्रांनी त्यांना उत्तर दे, तुझ्याजवळ महर्षी विश्वामित्राने दिलेलं मोहिनी अस्त्र आहे ना, यावेळेस त्याचा उपयोग कर, म्हणजे ते सगळे मायावी शक्तीने प्रभावित होतील आणि त्यांच्यातच लढून मरतील. मग श्रीरामाने मोहिनी अस्त्राचा प्रयोग करतात. मग ते राक्षसांना सगळीकडे रामच राम दिसतात. मग ते आपापल्यातच युद्ध करतात. मग राक्षस म्हणतात की हे काय मग दुष्यंत म्हणतो, दादा, आपले सैनिक वेडे झाले, आपसातच लढून सर्वजण मरत आहेत. मग श्रीराम म्हणतो, खर व दुष्यंत, तुम्ही आताही पळून जाऊ शकतात. मग खर राक्षसाने रामावर प्रहार करायला सुरुवात करतात. मग श्रीरामाने त्यांचे सर्व प्रहार उलटून टाकतात. मग रामाने खर व दुष्यंतला पण मारून टाकतात. हे सर्व पाहून शूर्पणखा तिथून पळून जाते आणि अगस्त्य ऋषी रामाला म्हणतात की तू धन्य आहेस रामा, खर व दुष्यंतला तुझ्याशिवाय कोणी मारू शकणार नाहीत, तुझा विजयी असो असं म्हणून अगस्त्य ऋषी अदृश्य होतात. शूर्पणखाने रागात महाराज रावणाकडे जाते. लंकेचं राजा रावणाचे राज्य. ब्रह्मदेवाला पुलस्त्य नावाचा मुलगा होता. ते तपस्वी होता. पुलस्तीचा मुलगा विश्वाचा पुत्र कुबेर. या कुबेराने प्रखर तप केले आणि ब्रह्मदेवाकडून समुद्रातील लंकेचे राज्य मिळवले आणि पुष्पक विमानही त्याचेच झाले. आणि पाताळात सुमुली नावाचा दैत्य राहत होता. त्याला कैकसी नावाची सुंदर मुलगी होती. तो सुमाली ब्राह्मणाचा वेश घेऊन विश्वाकडे आला आणि त्यांनी आपली उपवर झालेली मुलगी कैकसीला विश्वाला अर्पण केले. लंकेचे राज्य राक्षसांकडे यावे म्हणून सुमुलीची इच्छा होती. कैकसी ही राक्षसांची मुलगी आहे हे विश्वाऋषीला लग्नानंतर समजले. या कैकसीला रावण, कुंभकर्ण आणि विभीषण असे 3 मुलं व शूर्पणखा नावाची कन्या झाली. शूर्पणखा ही वर्तनेने खूप दृष्ट होती. कुंभकर्ण 6 महिने घोरत पडत होते. विभीषण भगवत भक्त होता. रावण खूप अहंकारी आणि क्रूर होता. वेदांचा ज्ञाता होता आणि सर्व विद्यांचा जाणता होता. रावणाने अनेक वर्ष घोर तपश्चर्या केली. शेवटी तो आपले मस्तक ब्रह्मदेवाला समर्पित करू लागला आणि त्यावेळी ब्रह्मदेव प्रगट झाले आणि विचारले, तुला काय पाहिजे? रावण अहंकाराने म्हणाले की मला यक्ष, किन्नर, देव, गंधर्व, सर्प यांच्याकडून मृत्यू नसावा. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु, आणि म्हणाले की तुला नर किंवा वानर हे सोडून विश्वामध्ये सर्व लोकात तू विजयी होशील. हे ऐकून रावण म्हणतो, हे वर मी स्वीकार करतो. मला झाडांवरच्या वानर आणि तुच्छ मानवापासून मला भीती नाही. रावण खूप मोठं शिवभक्त होता. रावणाने वेदांचा अभ्यास केला, 14 विद्यांचा आणि 64 कलांचा अध्ययन केला आणि 64 कला त्यांच्यासमोर हात जोडून उभे होते. अनेक प्रकारचे शस्त्र त्यांच्याकडे होते. ब्रह्मदेवाकडून वर मिळाल्यानंतर खूप दृष्ट वागत होते. कुबेर रावणाचा सावत्र भाऊ असूनही कुबेराचा पुत्र नीलकुबेर व कुबेराला त्यांनी लंकेतून बाहेर हाकलून दिले आणि लंकेचं राजा झाला. सर्वजण त्याला दशानन म्हणत होते आणि त्यांनी सोन्याची लंका तयार केली आणि सर्वजण रावणाला राजांचे राजा म्हणत होते. नवग्रहाला पण बंदिस्त केले आणि शनिदेवाला आपल्या पायदळी ठेवले आणि यमराजाला पण बंदिस्त केले. देवांशी पण युद्ध केले. त्या युद्धामध्ये त्यांनी आपल्या मायेने विष्णू चक्राला पण फिरवून टाकले. कुबेराकडून पुष्पक विमानही हिरवून घेतले. एक दिवस महादेवाला प्रसन्न करण्यासाठी गेले आणि कैलास पर्वत उचलू लागले. मग महादेव रावणाची परीक्षा बघण्यासाठी कैलास पर्वताचा भार वाढवत होते. मग त्या भाराने रावण खाली वाकत होते. यावेळी रावणाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवस्तोत्र रचले. हे स्तोत्र ऐकून महादेव पण रावणावर प्रसन्न झाले. असा रावण कीर्तिमान होता.
उत्तम पंडित होता, पण अहंकारामुळे क्रूर कर्म करत होते. सर्व मानव ऋषी मुनी रावणाच्या दुष्कृत्यामुळे त्रासून गेले होते. मग रावण राज्यसभेमध्ये बसून असताना शूर्पणखा तिथे येते आणि न्याय करा महाराज, न्याय करा असे किंचाळत येते आणि म्हणते की माझ्यावर अत्याचार झाला आहे. मग रावण म्हणतो, हे काय अवस्था झाली तुझी, हे कोण केले? शूर्पणखा म्हणते, दादा हे माझं नाक नाही कापला, लंकेश्वर रावणाचं नाक कापले आहे. हो दादा, एक मानवाने माझी ही अवस्था केली आणि खर व दुष्यंतला पण मारून टाकले. मग रावण म्हणतो, असं कसं? खर दुष्यंत तर कोणाला मारले जाणार नाही, हे कसं झालं? मग शूर्पणखा म्हणते, हो दादा, ते 2 भावांना पाहून कोणी पण मोहित होतात. ते खूप वीर आहे. त्यांच्याबरोबर एक स्त्री आहे, ती अत्यंत सुंदर आहे. मी असं विचार केले की या जगात अत्यंत मौल्यवान व सुंदर वस्तू तुमच्या सेवेत आहे. मला असे विचार आले की ती सुंदर स्त्रीला आपल्या सेवेत उपस्थित करावे. म्हणून मी तिथे गेले तर त्यांनी 2 भाऊ माझ्यावर तुटून पडले आणि माझं नाक कापून टाकले आणि म्हणाले की जाऊन सांग तुझ्या भावाला की आम्हाला आपल्या वीरतेवर एवढं गर्व असले तर इथे येऊन आम्हाला पराजित करून सीतेला घेऊन जावा, नाहीतर या कपटी बहिणीच्या मागे लपून बस म्हणा. क्षमा करा महाराज, माझ्यावर व तुमच्यावर हसलेल्या त्या मानवाला हुरपडून घेऊन या आणि ती सुंदर स्त्रीला तुमची दासी करा आणि त्या 2 मानवाला माझ्या हवाली करा, म्हणजेच माझी आत्म्याला शांती भेटेल. महाराज त्यांना आपल्या आसुर शक्तीला आव्हान दिलेले आहे. महाराज, आपल्यामध्ये आत्मसन्मान असले तर आजच जाऊन त्यांना दंडित करा. मग महाराज रावण म्हणतो, अवश्य शूर्पणखे, आम्ही तुझा अपमान व माझ्या भावांचा मृत्यूचा बदला घेणार. आमचं प्रथम कर्तव्य आहे, नाहीतर जगातले लोक आमच्यावर हसतील. आम्ही स्वतः जातो आणि त्या संन्यास्यांचे तुकडे करून टाकतो, त्या वनवास्यांचे तुकडे करून टाकतो आणि त्या स्त्रीला आपली राणी करतो. मग सेनापती म्हणतो की महाराज, 2 मनुष्यासाठी तुम्ही जाऊन युद्ध करणे बरोबर नाही. आपण कपट करून त्यांच्या स्त्रीला पळवून आणू, मग तिच्या वियोगाने ते मरून जातील. महाराज रावण म्हणतो, आम्ही विचार करू, मग लवकरात लवकर ह्याच्यातून मार्ग काढू आणि म्हणून सभेमधून निघून जातात. महाराज रावण राज्यसभेमध्ये सांगतात की आम्ही विचार करून निर्णय घेऊ आणि आपल्या कक्षात निघून जातात. मग रावण कक्षात गेले की शूर्पणखा पण रावणाच्या मागे जाते. मग तिथे महाराणी मंदोदरी पण राहते. मग रावण खूप विचार करू लागतात. मग तितक्यात शूर्पणखा म्हणते, दादा जास्त विचार करू नका, सीता हरण्यास योग्य आहे. त्या सीतेसाठी मी माझा नाक कापून घेतला आणि आपल्या 2 भावांनी आपले प्राण अर्पण केले. आता तेच योग्य आहे. महाराज, आपण आता तसं नाही केलं तर लोक आपल्याला शक्तिहीन समजून परत कोणी आपल्यासाठी प्राणपणाला नाही लावणार. मग हे सर्व ऐकून मंदोदरी म्हणते, महाराज, कधी पण नारी अग्नी सर्प व शत्रूला कमी समजू नये आणि हे तर महाराज आहे, आपण जो करतात तेच फळ सर्व प्रजेला भोगावं लागते. आणि आम्ही ऐकले की सभेमध्ये विभीषण पण असेच सांगितले म्हणे. मग शूर्पणखा म्हणते, विभीषण असं म्हणतो की कारण ते डरपूक आहे आणि मंदोदरी बहिणी याकरता सांगत आहे की तिला सवत येईल असं वाटते, म्हणून ती नको म्हणत आहे. आणि दादा, सीतासारखी अनुपम सुंदर स्त्री राजमहालामध्ये आली तर मंदोदरी बहिणीचा प्रभाव कमी होईल. दादा, तुम्ही एकदा सीतेला बघितला तर तुम्हाला जगातले सर्व स्त्रिया तुच्छ वाटतील. हे सर्व ऐकून मंदोदरी शूर्पणखाला म्हणते, तू एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला असे कसे बोलू शकते? आणि म्हणते की स्वतःचे स्वार्थासाठी तुझे महान दादाला चोरट्यासारखे सीतेला पळून आणायचं सांगत आहे. आणि म्हणते की स्वामी, एका स्त्रीला आणायचं असतं तर एक वीरासारखंच युद्ध जिंकून आणा, नाहीतर असं चोरून लपवून आणलं तर ते तुमच्यावर कसं प्रभावित होईल? सीता तर एक पतिव्रता नारी आहे. महाराज, आपले कोणतेही काम वैयक्तिक असू शकत नाही.
हे ऐकून महाराज रावण म्हणतो, आम्ही निर्णय घेतलं की आम्ही जाणार आणि माझ्या दोन्ही भावांचं व माझ्या बहिणीचा अपमानाचं प्रतिशोध घेणार. मग मंदोदरी म्हणती, एक स्त्रीचं हरण धर्म नाही आहे, हे खूप मोठा अधर्म आहे. हे सर्व ऐकून रावण म्हणतो की एका साधारण पुरुष आणि एक राजामध्ये खूप फरक असते. एका साधारण पुरुष कोणाचं संपत्तीवर हात टाकलं तरी ते पाप आहे, परंतु राजा साऱ्या देशाचा स्वामी असतो. सीतेची तर अशी गोष्ट आहे की त्या वनवासापाशी तिचं काय काम, काही उपयोग नाही. त्याच रत्नाला भिकारीच्या झोळीतून काढून आमच्या महलामध्ये आम्ही सजवून ठेवतो. त्याच्यामुळे तिचा व आमच्या दोघांचा आदर वाढेल आणि आम्ही असंच करायचं निर्णय घेतलो. म्हणून अहंकाराने महाराज रावण तिथून निघून जातो.